बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, केबिनच्या आतून कमिंग असा आवाज आला. मिष्टीने दार उघडले आणि आत गेली. तिने पाहिले की समोर खुर्चीवर बसलेला माणूस साधारण 30 वर्षांचा दिसत होता. सावळा रंग, चेहऱ्यावर हलकी ट्रीम दाढी आणि रागाने चेहरा ताणलेला. मॉर्निंग डॉक्टर मुखर्जी, तो म्हणाला. मिष्टीने डोके खाली करत मॉर्निंग म्हणाले. तेवढ्यात डॉक्टर वसीम खुर्चीवरून उठला आणि टेबलावर जोरदार हात मारत रागाने म्हणाला, ही कोणती धर्मशाला नाही. हे एक प्रतिष्ठित रुग्णालय आहे, जिथे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. पण तुला वारवा का हे साघाम लागतन की तू नाही या हॉस्पिटलची बॉस आहे ना माझी कोणी, म्हणून मी तुला स्पेशल ट्रीटमेंट देईल. ती हवी असेल तर प्रपोजल आजही तयार आहे. की तुला तेही कळत नाही मी काय बोलतो आहे, तेही मलाच समजावावा लागतन का. अपन पॅरेंथेसिस. मिष्टीला राग तर खूप आला होता, पण ती तो कसा काढणार. एकमात्र पिचन स्वातंत्र्य होता ही जॉब, त्यात पण हा त्रास. रडू की पळू असा झालेला तिला. सगळा दुःख राग ती मनात दाबत तशीच उभी राहिली. किती वेळेसा सांगितला, इथे वेळेवर यायला हवं. तुझ्या जॉईनिंगचा वेळ सकाळी 8 वाजता आहे आणि तू येतेस 11 वाजता. डॉक्टर वसीमचा आवाज केबिनच्या बाहेरपर्यंत गेला. बाहेर काही स्टाफ उभे होते आणि ते कान देऊन आत चाललेला संभाषण ऐकत होते. की आत नक्की काय चाललंय केबिनमध्ये. तो पुढे म्हणाला, तुला हे समजतंय का आज तुला. पण चाल वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याचा फोन वाजला. त्याने रागाने मिष्टीकडे एक नजर टाकली आणि फोन उचलून कानाला लावला. पण पुढच्या क्षणी त्याचा फोन हातातून खाली पडला. समोर उभी असलेली मिष्टी ही त्याच्याकडे पाहत होती. त्याचा घाबरलेला चेहरा बघून तीही जरा घाबरलीच. काय झालं असावं, पण तिला समजलं नाही. तरीही तिने विचारलं, डॉक्टर सगळं ठीक आहे का. डॉक्टर वसीमने तिला एक रागीत नजर दिली, स्वतःला अपनी कमोमे सावर फोन उचलला आणि बाहेर निघताना म्हणाला, रात्री 9 वाजेपर्यंत रुग्णालयात राहायचं, दॅट्स युअर पनिशमेंट. आणि तो निघून गेला. पनिशमेंट स्वतःशीच पुटपुटत मिष्टी शांतपणे रूम बाहेर पडली. तिला याची सवय झाली होती. कदाचित तिच्या आयुष्यातील दुःखापुढे हे काहीच नव्हतं. यापेक्षाही कितीतरी मोठी आव्हाने तिने आपल्या छोट्याशा खांद्यावर पेलली होती. तिने स्मित केला आणि आपल्या केबिनमध्ये गेली. तिथे आधीच उपस्थित असलेली डॉक्टर राधा, जिची मिष्टीशी चांगली मैत्री होती, तिने मिष्टीला पाहताच खुर्चीवरून उठून म्हणाली, काय डॉक तुम्ही ठीक आहात का. इन पंतन. मिष्टीने स्मित करत मान हलवली. पण डॉक्टर राधा तिला 1.5 वर्षांपासून चांगली ओळखत होती. राधा म्हणाली, आजही त्या सिनियर डॉक्टर वसीमने बोलावलं होतं ना. मिष्टीचे हात काही क्षण थांबले. ती रुटीन चेकअपसाठी लागणाऱ्या यादीत काय काय घ्यावं हे पाहत होती. वास्तविक हे काम नर्सची होती, पण डॉक्टर वसीमच्या कृपेने मिष्टीसाठी हे सगळं सोपं नव्हतं. एक डॉक्टर असूनही तिला स्वतःच सगळं पाहावं लागत होतं. कारण तिचे आयुष्य कधीच सोपं नव्हतं. मिष्टी काहीच बोलली नाही आणि रुटीन चेकअपसाठी बाहेर गेली. तिच्या ओपीडीच्या बाहेर लांब रांग होती. त्या रांगेनं वाटत होतं की ती रात्रभर 10 वाजेपर्यंतही संपणार नाही. मागे कॅबिनमध्ये बसलेली राधा स्वतःशी म्हणाली, हे सगळं काय आहे. ती स्वतःसाठी का आवाज उठवत नाही. तिला का सगळ्या त्रासाला सहन नहात करण्याची सवय आहे. हे तिने गेल्या काही दिवसांत मिष्टीच्या शरीरावर पाहिलेल्या खुणा पाहून म्हटलं होतं. पण तिच्या वैयक्तिक बाबतीत बोलण्याचा तिला अधिकार नव्हता. दुसरीकडे मिष्टीने रुग्णांचं रुटीन चेकअप सुरू केलं. त्या दिवशी ती खूप व्यस्त होती. तिने आपला टिफिनही संपवला नव्हता. पण काय करणार, इतके रुग्ण पाहायचे असताना. आणि मध्य ब्रेक घेतला तर डॉक्टर वसीमचे चमके तिच्यावर नजर ठेवून असणार नक्कीच. ते तिची तक्रार करणार. दैत्याच्या प्रत्येक तासाची माहिती वसीमला असतील. आज हॉस्पिटलला गर्दीही खूप होती. जास्त ओपीडीला आसन करत करत रात्रचे 9 वाजले. मिष्टीच्या हातापाय राहून गेले होते. पण हे काम तिला खूप आवडायचा.
लहानपणात तिला यापेक्षा जास्त आणि भयानक शिक्षा मिळाल्या होत्या. भयानक जास्त शिक्षा मिळाल्या होते. म्हणून ती स्वतःला सावरत म्हणली. तिने आपलं सारं सामान उचलून केबिनमध्ये ठेवला. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तिने बॅग उचलली आणि बाहेर पडली. बाहेर पडताना तिने समोर बघितले आणि होठावर एक पुत्सित हसू पसरले, जणू ती स्वतःचा आपल्या परिस्थितीवर हसत होती. तिचे ओठ काही क्षण हल्ले. एक बात हुई जब शाम तो अंगड़ाइयों में डूब गया. क्या करूं दिल मेरा तन्हाइयों में डूब गया. जिसे गुमान था देखेगा ना मेरी झलक, वो मेरे जख्मों की गहराइयों तब्दील हो गया. एक बात, रुग्णालयाची एक सेवा खूप चांगली होती. रात्री महिला स्टाफला उशीर झाला तर रुग्णालयातून कार त्यांना घरी सोडायला पाठवली जायची. पेहेर नाईट शिफ्टच्या डॉक्टरांनी तिला जाताना पाहून एकमेकांशी बोलताना म्हटला, डॉक्टर वसीमला काय समाधान मिळतं डॉक्टर मुखर्जीला देण्यात. दुसरी डॉक्टर स्मिथ करत म्हणाली, कदाचित तिने त्याच्या बेडवर जाण्यास मनाई केली असेल म्हणून तो तिच्यावर सारी ताकद वापरून त्रास देतोय, इतका की ती त्याच्यासमोर गुढे टेकेल. ते पाहूया. आजवर कोणत्याही नवीन डॉक्टरला डॉक्टर वसीमपासून सुट्टी मिळती नाही, मग ही कशी सुटेल. दुसरीकडे 30 मिनिटांनंतर हेवन एजन्सी त्या परिसराला पाहून ड्रायव्हरच्या डोळ्यांत आश्चर्य दिसत होतं. ही डॉक्टर इथे राहते. मनात प्रश्न आला. कार मोठ्या गेटसमोर थांबली. हा खूप लक्झरियस भाग होता. इतकी ही अफवा होती ह्या ठिकाणी काही लखपती लोकच राहत असे. इथे असल्या कारला याला सकात मनाई होती. तिथे सिक्युरिटीची खूप कडक व्यवस्था होती. मिष्टी कधीच इतक्या उशिरा येथे येत नव्हती, पण आज तिला काम जास्त करावं लागलं म्हणून तिला उशीर झाला होता. मग काय, तिला सोडवायला आलेली कार ही तिथवर आली. ड्रायव्हर मिष्टीकडे आश्चर्याने पाहत होता, पण मिष्टीने त्याला इग्नोर करत आत प्रवेश केला. ती आत जाऊपर्यंत तो ड्रायव्हर तोडांचा वासून तिलाच बघत होता. समोर भला मोठा गेट होता. आतल्या बाजूने समोर उभ्या वॉचमनने डोकून बघितले आणि गेट उघडले. इथे कायमस्वरूपी राहणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी काहीही औपचारिकता नसे, पण जर अदर दुसरा कोणी आला तर त्याला पूर्ण तासभर उभा राहून सर्व माहिती द्यावी लागत असे. आतून त्याच्या नावाच्या लेटर आल्याशिवाय त्याला प्रवेश नसायचा. तसे तिथले नियम खूप कडक होते आणि सिक्युरिटी सिस्टम देखील. आत मोठे मोठे फ्लॅट्स होते, प्रत्येकी 3 मजली, पण सर्वांना स्वतंत्र घरं होती. हा भाग शहराच्या बाहेरील होता. विप एरिया या नावाने देखील तो तिथं प्रसिद्ध होता. परिसर एवढा सुनसान होता की रात्री 8 वाजता देखील इथे यायला भीती वाटायला लागायची. प्रायव्हसी पॉलिसी होती ती. तिला एकटी इतक्या लांब कधीच राहायचा नव्हता, पण तिची ही मजबुरी होती. तिचे पावलं जसे पुढे पडत होते तिच्या मनावर दडपण येत होतं. तिला वाटत होतं जणू ती परत एका कैदेत जात आहे. तिच्या हातात असतं तर कधीच ती या कैदेतून पडाली असती, पण आता हे आयुष्य तिच्या राहिलंच नव्हतं. भावना दाटून आल्या होत्या. लाईफ तशी चांगली होती, पण तो सगळा विचार मनातून झटकून मिष्टीने आपल्या खांद्यावरून पर्स काढली आणि चावी शोधू लागली. जसं तिने आयुष्यापुढे गुडघे टेकले होते. पूर्णपणे 5 मिनिट लागली होती तिला ती चावी काढायला. चावी काढल्यानंतर लगेच तिने लॉकमध्ये लावायला सुरुवात केली, पण हे काय, दार उघडण होतं आणि भीतीने तिचे डोळे विस्फरले. तिची धडकन झपाट्याने वाढली. भीतीने डोळे बंद केले आणि कापत्या हातांनी दार उघडला. तिचा घसा कोरडा झाला होता. एक अनपेक्षित भीतीने ती घापत्या हातांनी दार ढकलं. जशी आली तशीच मागे पळून जावं. आता पुढे काय होईल ती आशाच करू शकत नव्हती. पण ती असं करू शकत नव्हती. स्वतःसाठी तिने हा आयुष्याचा मार्ग स्वीकारला होता. आता ती मागे फिरू शकत नव्हती. काहीही झालं तरी तिला मागे फिरता येणारही नव्हतं. तिने दार उघडलं आणि आत गेली, पण तिचे पाय भीतीने थरथरत होते. ती नीट उभीही राहू शकत नव्हती. आज जसे जसे पावला पडत होती तिच्या शरीरातील ऊर्जा संपत चालली होती.
तेवढ्यात काहीतरी तुटण्याचा आवाज आला आणि हॉलची लाईट सुरू झाली. मिष्टीने भीतीने आवाडांग गिल्ला. तिचे होठ थरथरत होते. जोरदार आवाजाने तिने दोन्ही हात कानांवर ठेवले. पुढे काय होईल? मिष्टी का घाबरली आहे? आणि आता काय होणार आहे?